आनंदरावाचं मन गहिवरू लागलं होतं. तो प्रसन्न चित्तानं बोलला, तू खरं म्हणतोस. त्याच वेळी गाडीला हिसका बसला. बहुतेक यावेळी गाडीचं चाक एखाद्या खोल खड्ड्यामध्ये फसून बाहेर पडलं होतं. ते दोघं एकमेकांवर आदळले. दोघांमध्ये प्रसन्नतेचा संचार झाला. होते तर दोघेही लहानच. त्यातल्या त्यात आनंदराव त्यांच्याहून मोठा होता. तो ही गोष्ट विसरू शकत नसे. मोठा भाऊ असल्याची जाणीव त्याच्यामध्ये अचानकच अवतीर्ण होत असे. दादा, तहान लागत आहे. आनंदरावांनी चारी दिशांनी दृष्टी फिरवली. त्यानं पाहिलं, दूर अंतरापर्यंत एकही विहीर दृष्टीला पडत नव्हती. तहान तर त्यांनाही लागली होती. गाडीवान मध्येच बोलला, 8 ते 10 मिनिटात गाव येईल. तिथे पाणी पिऊन घ्या. त्या दोघांनाही निश्चिंत वाटलं. 10-1 मिनिटाची तर गोष्ट आहे. गाडीच्या आवाजाव्यतिरिक्त बाकी सर्व सामसूमच होतं. शांततेचा आवाज वा यासोबत वाहत होता नदीच्या गुंजनासारखा हळूहळू आवाज किंवा भुंग्याच्या गुणगुण्यासारखा गोडगोड आवाज. गाडीवान त्यांच्याशी गप्पा मारू लागला. तो त्यांचं नाव विचारायचा, त्यांच्या गावाचं नाव विचारायचा. त्यांच्या उत्तर देण्याच्या शैलीमुळे तो प्रभावित होत होता. अचानक भीमराव जोरात ओरडले, दादा विहीर, दादा विहीर. तेव्हा सर्वांची नजर त्या विहिरीवर टिकून राहिली. गाडीवान बैलांना थोडं चुचकारत होता. त्यांच्या शुभ्र पाठीवर तो प्रेमाने हात फिरवून त्यांना ओरडून सांगे, काळू साळू, तुम्ही पण थोडा आराम करून घ्या. मग गाडी थांबली. गाडीवान त्यातून प्रथम बाहेर पडला. नंतर ते दोघे उतरले. गाडीवान त्यांना बोलला, जा, समोर विहीर आहे, जाऊन पाणी पिऊन या. लक्ष राहू द्या बाळा, इकडे तिकडे खेळायला जाऊ नका. मला परतही जायचं आहे. तुम्ही पाणी नाही पिणार? भीमराव आंबेडकरांनी विचारलं. त्यांचं ते बोलणं ऐकून गाडीवानाची तहान पळाली. कुठं त्यांची मुलं? तो ओरडत असायचा, पण तरीही ते काही त्याला प्यायला पाणी आणून देत नसत. कधी आलेत तर वेडेवाकडं तोंड करून त्यांच्यासमोर उभं राहत त्याचे डोळे भरून आले. या मुलांनी किती साफ आणि व्यवस्थित कपडे घातले आहे आणि ते वागायलाही किती चांगले होते. तो म्हणाला, नाही बाळा, तुम्ही दोघे जाऊन पिऊन या. मला तहान लागली नाही आहे. ते दोघे निघून गेले. गाडीवानाची दृष्टी त्या दोघांवरच टिकून होती. विहिरीवर कोणीच नव्हते. आनंदरावानं चारी बाजूनी बघितलं. तिथं कोणीच नव्हतं असं त्याला दिसलं. विहिरी जवळच बादली आणि दोरी होती. आनंदराव बादली विहिरीत टाकायचा आणि ती बादली भरली की दोघे मिळून ती वर ओढत. थोड्या वेळातच बादली वर यायची. आनंदराव बादली एका बाजूला ठेवायचा. दोघांचे डोळे जिंकण्याच्या भावनेने चमकत होते. जणू काही त्यांना एखादं मोठंच काम केलं असं वाटत होतं. आनंदराव ओंजळी भरून आपला छोटा भाऊ भीमरावांना पाणी पाजू लागला. त्याची तहान जेव्हा भागली तेव्हा त्यानं पाणी प्यायच्या जेमतेम सुरुवातच केली होती. त्याचवेळी एका तीव्र आवाजानं त्याला जणू बधीर केलं. तो गावचा पाटील मुखिया होता. त्याच्यासोबत 6-7 जण आणि 4 मजुरांनी होत्या. मिशांवर ताव देत तो विचारत होता, तुम्ही कोण आहात? मुलं, भीमरावांनी उत्तर दिलं, ते तर मलाही दिसत आहे. मी काही आंधळा नाही. तुमची जात कोणती आहे? तुम्ही ब्राह्मण आहात का? त्याने विचारले. नाही, भीमरावांनी दृढपणे उत्तर दिले. वैश्य आहात का? पाटलाने विचारलं. नाही, आनंदरावाने उत्तर दिलं. मग क्षत्रिय आहात का? त्याने तिरप्या नजरेने त्यांना रोखून पाहिलं. एक वेळ भीमराव त्या सर्वांच्या गिधाड्यासारख्या नजरेने बावरून गेला होता. पाटील कडक आवाजात गरजला, उत्तर का देत नाही? आनंदरावानं घाबरून खूप हळू आवाजात उत्तर दिलं, महार. काय म्हणालात? महार. पाटलाचा तोलच गेला. त्याच्या भुवया ताणल्या गेल्या. ओठ दुमडले गेले. वाकांडराच्या सुरात तो गरजत बोलला, तुमची एवढी हिंमत की तुम्ही उच्च कुळातल्या लोकांच्या विहिरीचं पाणी पिलत? याची तुम्हाला अशी भयानक शिक्षा मिळेल की ती तुमच्या नेहमीच लक्षात राहील. परत कधीही तुम्ही लोक असा विचार करणार नाही. भीमरावांना काही कळलं नाही. त्यांना वाटलं, पाटील एवढा चिडलाय का? त्यांनी असं काय केलं ज्यामुळे तो त्यांच्यावर एवढा उखडला गेला? आनंदराव थोडं थोडं समजून चुकला होता. अजिजीच्या स्वरात तो म्हणाला, पाटील, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा करा. भीमरावाच्या लक्षात येत नव्हतं की आपण काय चूक केली. त्यांनी विचारलं, दादा, आपल्याकडून काहीच चूक झाली नाही. तहान लागल्यानंतर आपण तर पाणी प्यालो. पाणी पिणं हा काही गुन्हा तर नाही ना? जर बादली भरलेली असती तर पशुपक्षीही पाणी पिऊ शकले असते. आपण तर माणसं आहोत. चिमणीला पण कोणी अडवू शकत नाही. ती तर हवं तिथे चोच मारते. हा छोटा पोरगा खूप हुशार बनतोय. पाटील तीव्र सुरात डोळे मोठे करत पुढे बोलला, तुम्ही अस्पृश्य, तुम्ही खालच्या जातीचे आहात.
माणूस तर माणूस असतो. नाही, माणसामध्येही वेगळी माणसं असतात. चिमणीनं पाणी पिलं असतं तर. सगळे चूप झाले. पाटीलही चूप बसला. काय उत्तर द्यावं? चिमणीनं पाणी पिलं तर पिलं, ती त्यांच्या घरातही पाणी पित असते. तरीही तो म्हणाला, तो तर पक्षी आहे, त्याची गोष्ट वेगळी आहे. माणूस पक्षापेक्षाही वाईट आहे काय? हो, पक्षाहूनही अस्पृश्य वाईट असतात. पाटील उकडून बोलला. पक्ष्यांमध्ये तर एकच जात असते, पक्षी. भीमराव लगेचच बोलले. हो असते. पाटलाचा स्वर पहिल्यापेक्षा धीमा होता. खुलं अन्न ज्यावर माशा बसलेल्या असतात त्या गोष्टी तुम्ही खाता. भीमरावांनी पुन्हा उदाहरणाचा आधार घेतला. त्यांच्या दृष्टीसमोर आंबेडकर नावाचे शिक्षक घुमू लागले होते, जे त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांना जेवण करण्यासाठी खूप दूर जावं लागायचं, त्यामुळे ते आपल्या जेवणातलं जेवण त्यांना द्यायचे. त्यांचं मन द्रवलं आणि ते मध्यंतरात त्याला आपल्या जेवणामधलं जेवण देऊ लागले. त्यांनी एकदा सांगितलं होतं, भीमराव, जीवनात नेहमी सत्य आणि न्यायाची साथ दे. त्यासाठी मोठ्यात मोठं नुकसान झालं तरी ते नुकसान सोस, पण स्वतःची सोय बघून किंवा भीतीमुळं असत्य आणि अन्यायासमोर कधीही झुकू नकोस. सत्य हेच आहे ज्याला आपलं मन मानतं आणि ज्याच्यामुळे कुणाचंही अहित होत नाही तर भलं होत नाही. त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी आपलं नाव आंबावडेकर वरून आंबेडकर असं केलं होतं. आंबेडकरांचं गाव आंबावडे हे होतं. महाराष्ट्रात लोक आपलं आडनाव आपल्या गावावरून ठेवतात, त्यामुळे भीमरावांचं नाव भीमराव आंबावडेकर होतं. पण त्यांच्या शिक्षकानं त्यांना समजावून सांगितलं की त्यांचं आडनाव उच्चारायला अवघड होतं, त्यामुळे त्यांच्यासारखंच त्यांनीही आपलं नाव आंबेडकर ठेवून घ्यावं. त्यामुळे नाव घेणंही सोपं जाईल आणि त्यामुळे भीमरावाचं नाव आंबावडेकर वरून आंबेडकर झालं.